तर दोन्ही ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये सभा असणार आहे। हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधू कोणावरती तोफ डागणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। संपूर्ण नाशिककरांचं या सभेकडे लक्ष असणार आहे। हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता जय्यत अशी तयारी देखील सभास्थळी केली जाते। अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि ठाकरे बंधू नेमकी कोणावरती तोफ डागणार ते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये सभा असणार आहे आणि याकडे सर्वांचं लक्ष असेल। आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आहेत आपल्यासोबत। चंदन, आपण पाहतोय नाशिकमध्ये देखील अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या आणि याच नाशिकमध्ये आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। नक्की कशी तयारी सुरू आहे? निश्चितपणे नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर आजची ही सभा पार पडते आहे आणि राज्यातली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची ही पहिली जाहीर सभा जी आहे ती आज नाशिकमध्ये सुरू होते। त्याच्यामुळे आज नाशिकमधूनच याच अनंत कान्हेरे मैदानावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राज्यभरातल्या महापालिका निवडणुकांचं जे रणशिंग आहे ते फुंकणार आहेत आणि त्याच्यामुळे ही तयारी आपण बघतोय। खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे एक भव्य दिव्य असं व्यासपीठ देखील या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। व्यासपीठावर देखील या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे आजच्या या एकूणच संपूर्ण सभेच्या निमित्तानं काय बोलणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी उमेदवार देखील जे आहेत निवडणुकीतले ते देखील व्यासपीठावर असणार आहेत। तयारी आपण बघतोय की या ठिकाणी आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे। आजच्या या संपूर्ण सभेच्या माध्यमातून नेमका भाजपवर कशा पद्धतीनं निशाणा ठाकरे साधतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये भाजपच्या ज्या काही नाट्यमोडी घडामोडी घडत आहेत। चंदन, या सभेकडे आपलंही लक्ष असणार आहे। प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू। तर तास धन्यवाद।